वेगवान आढावा 25 मिनिटात 50 बातम्या। पुण्यामध्ये वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसानं शतक पार केलंय। शहरात 9 मे पासून वळवाच्या पावसाला सुरुवात झाली। गेल्या 11 दिवसात पुण्यात 108 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। भुसावळमध्ये उन्हाळ्यातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आहे। मागच्या 20 दिवसांपासून सरासरी 43.6 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे। त्यामुळे भुसावळकरांच्या अंगाची अक्षरशः लाही लाही होते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे। पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली। बिडकीन शिवारामध्ये अवकाळीचा फटका पपईच्या बागांना बसला असून सगळं पीक आडवं झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। देशात भीषण उष्मा कायम आहे। हवामान खात्यानं आज उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय। याशिवाय राजस्थान, हिमाचल प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तराखंड एवढंच नाही तर बिहार, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये सुद्धा उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे। राज्यातील तापमानाचा पारा जसा वाढत चाललाय तसा राज्यातील पाण्याचा साठा घटत चाललाय। गेल्या काही दिवसात राज्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली। ग्रामीण भागात शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी मिळणं कठीण झाल्यानं नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते। भुसावळमधील हतनूरच्या धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत 12% कमी पाणीसाठा आहे। सध्या हतनूरमध्ये 39% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे। त्यामुळे नागरिकांवर पाणी टंचाईची टांगती तलवार आहे। मराठवाड्यामध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानाच्या पाऱ्यामुळे फळबागांना मोठा फटका बसतोय। विशेषतः डाळिंबाच्या बागा वाचवण्याचं मोठं आव्हान शेतकऱ्याच्या समोर आहे। मात्र गुंतवणूक केलेली रक्कम तरी मिळणार का याची चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे। 12वी परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा संपली। आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीनं 12वी परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे। राज्य मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना 1 वाजल्याच्या नंतर निकाल पाहता येईल। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील तांदुळवाडी चिखलाकर ब्रह्मवाडी मार्गाचं काम अतिशय संथ गतीनं सुरू आहे। या मार्गावर मागच्या 2 महिन्यांपासून केवळ खडी टाकण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे वाहन चालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचं काम पूर्ण करण्याची मागणी नागरिक करत आहेत। नागपूरमध्ये कर्मचाऱ्यांना मतमोजणी प्रशिक्षण द्यायला सुरुवात झाली आहे। नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयात कर्मचाऱ्यांना बॅलेट मतमोजणीचं प्रशिक्षण दिलं। नागपूरमध्ये 4500 पोस्टल बॅलेट मतदान झाल्याचा अंदाज आहे। नागपूरमधील प्रतापनगरचा सिटी बस स्टॉप अचानक गायब झालाय। 2 आठवड्यांच्या अगोदर इथं असणारा बस स्टॉप आता गायब झाल्यानं त्याचं मटेरियल देखील आता शिल्लक नाही। नागरिकांनी मनपाकडे तक्रार दाखल केली तर भर उन्हात बस स्टॉप नसल्यानं नागरिकांना बसची वाट पाहत उन्हातच उभं राहावं लागतंय। चोपडा नगर परिषदेच्या वतीनं पावसाळ्याच्या पूर्वी नालेसफाईच्या कामांवर भर दिला जातोय। यावेळेला जेसीबीच्या सहाय्यानं नालेसफाई केली जाते। त्यामुळे पावसात पाणी गटारात तुंबणार नाही असा दावा निरीक्षकांनी केलाय। रत्नागिरी जिल्ह्यातील अंबडवे ते महाड राजेवाडी राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनलाय। कारण महामार्ग रुंदीकरणाचं काम प्रगतीपथावर आहे। ठिकठिकाणी डोंगर खोदून ठेवले। त्यामुळे रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य आहे। त्यामुळे 4 चाकी वाहनांच्या अपघाताचं प्रमाण वाढलंय। अहमदनगर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना पूर्वकल्पना न देता वीज खंडित होण्याचं प्रमाण वाढलंय। त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अभियंता कार्यालयात थेट लाईट बंद करून गॅस बत्ती आणि मेणबत्त्या पेटवून आंदोलन केलं। नागपूर महानगरपालिकेनं आतापर्यंत शहरातील 500 होर्डिंगचं सर्वेक्षण पूर्ण केलंय तर उर्वरित होर्डिंगचं सर्वेक्षण आठवड्याभरात पूर्ण करण्याचं पालिकेचं उद्दिष्ट आहे। रेल्वेच्या आवारातील होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी मनपा प्रशासनानं रेल्वेला पत्र लिहिलंय। छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी मराठवाड्याचा आढावा घेतला। होर्डिंग तपासणीचे आदेश त्यांनी दिले। तपासणीच्या अंती आढळून आलेल्या अवैध जाहिरात फलकांवर
कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत। पुण्यातील कल्याणीनगर हिट अँड रन केसमधील बिल्डर आरोपी विशाल अग्रवाल हा गुन्हा दाखल होताच फरार झाला होता। या प्रकरणी पोलिसांनी रातोरात त्याला शोधून काढलं आणि संभाजीनगरमधून ताब्यात घेतलं, अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे।